वाऱ्याची तुफान हवा, ते पाणी, ते वातावरण, ते बॅरेक्स आणि ते पोरं आबा असला धुमाकूळ घातला ना. सकाळी उठायला 4 वाजले होते. 4:30, पावणे 5 कसे वाजले काय कळलंच नाही. त्यानंतर फटाफट 2 मिनिटात उठलो, फ्रेश वगैरे झालो, दाढी बिडी मस्त चकाचक होऊन मस्त छका दिसायलो. कंगा बिंगा फिरविला नाही. आणि पावसाचा धर असा लागला होता ना भाई, असला लागला होता ना, आम्हाला वाटते आपल्याला सुट्टी भेटणार आहे. परंतु असं नाही झाला. का नाही झाला हेच खूप मोठं रिझन आहे. कारण की आज शस्त्र डील आणि शस्त्र प्रक्रिया एकदम जोंबाट सुरू होणार होती. तर ते म्हणजे काय, तर ते असा लागलीच 5:30 वाजले, सगळेजण बॅरेजच्या बाहेर आणि सगळे टीचर्स हजर झाली व आमच्यासमोर. तर काय झाली, तर मॅसेज पडू लागले की टाईम होऊन गेलेला आहे. पाणी असो व ऊन वारा पाऊस कोर्ससाठी काहीच नाही. हे तर चिल्लरच आहे, ह्याची सवय लागून जाते. ह्याच्यामध्ये पण फुल रगडा असतो आणि एक दिवस असा येतो. हे सगळं असताना सुद्धा ह्याला फणक पण लागत नाही की वातावरण असा झालेलं आहे. होय मित्रांनो, ही गोष्ट खरीच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हटल्यावर आम्हाला 6 वाजण्याच्या आधी आम्हाला ग्राउंडवर पोहोचायचं होतं. पाऊस असो अगर काही बी असो, आम्ही फटाफट 5 मिनिटाचा रस्ता 2 मिनिटामध्ये कव्हर केला. आणि तिथं जाऊस तर कपडे सगळे भिजले आणि तिथं जाऊन डायरेक्ट शेडमध्ये थांबलो. शेडमध्ये थांबतात, शेड हा म्हणजे फक्त वरून काही पत्र वगैरे लावलेले होते आणि दोन्ही साईडनं मोकळा होता. आणि वारा तर असा जोंबाट चालू होता, कारण की त्या वाऱ्यामुळे ते पाणी सगळं वाऱ्यामुळे ते मध्ये येत होतं. कसं तरी ॲडजस्टमेंट करत तिथं थांबलं होतं. आणि सगळी पोरं तिथं जमा झाली, टीचर बी तिथं जमा झाली. तर आता विषय होता नेमका आता इथून पुढं काय. ग्राउंडमधून तर एकदम नदी वाहत होती, असं जणू काय एका नदीला अनेक नदी मिळत आहेत. ते म्हणजे ग्राउंडवर जिकडं तिकडं नद्याच जसं की झाडाला जसं फांद्या असतात तसं ग्राउंडमध्ये अशा नद्याच्या थोड्या नद्या झाल्या होत्या छोट्या छोट्या. तर आता विषय होता पाऊस उघडल्यावर नेमकं काय होणार आहे हे कोणाला ठाऊक नव्हतं. परंतु काही वेळातच सगळे टीचर्स एकत्र जमा झाली आणि फॉलिंग होण्यासाठी सांगितलं. तिथं फॉलिंग झालो. फॉलिंग होण्याच्या आधी तिथं बरेच काही विषय निघाले की असा तर वातावरण झाले, आता काय करावं. तर इनडोअर आणि आउटडोअर इथंला तर 2च सिस्टीम आहे. ते म्हणजे विद्यार्थ्यांना कॅन्डिडेटला जर नॉलेज द्यायचं असेल तर इनडोअर नाही तर आउटडोअर जर खराब जर असेल वातावरण वगैरे तर आपण आउटडोअर जर चांगला जर असेल नाही तर इनडोअर कॅन्सल. तर ठरलं होतं इनडोअर जाण्यासाठी. तर सगळेजण जमा झाली, स्क्वॉड वाईज सगळेजण जमा झाली. स्क्वॉड वाईज सगळेजण अलग झाली आणि नंबर 1, नंबर 2, नंबर 3 असे स्क्वॉड वाईज त्या इनडोअरमध्ये जाऊ लागले. इनडोअरमध्ये फॉलिंग झाली, सगळेजण आली, सगळे टीचर्स पण जमा. तर आता नेमकं होणार आहे काय, तर आता होणार आहे योगा. हा सर्वात आधी योगा होतो. जेव्हा पावसाचा आकार असतो किंवा पावसाची सर येते, वातावरण खराब असतो, सर्वात आधी योगा होतो. तर त्या पोझिशनमध्ये सगळेजण तयारी केली की खाली मॅट वगैरे असायला पाहिजे की त्याच्यावर बसता यावं. तर मॅट वगैरे सगळी अरेंज केली. त्यानंतर काही स्क्वॉड मॅटवर बसले गेली, काही स्क्वॉड खाली फरशीवर बसले गेले. तर योगा घेण्याच्या आधी पी टी खूप महत्त्वाचे आहे, कारण की 2-3 दिवसापासून हे पावसाने एवढी सर लावलेली आहे ना, त्यामुळे आमचा आउटडोअर यानी की ग्राउंडचा पी टी सगळा बंद आहे. त्यामुळे तिथं एकदम आरामशीर पोरं बसली होती आणि तिथं पी टी घेण्यासाठी काहीच अडचण होणार नाही हे टीचरांना कळलं आणि पी टी घ्यायला सुरुवात केली. सगळ्यात आधी आम्हाला परेड सावधान करून आम्हाला साईड जंप मारायला लावली. त्यानंतर फॉरवर्ड साईड, त्यानंतर उपरटाली. हे झाल्याच्यानंतर नॉनस्टॉप झाल्याच्यानंतर काही पोराची सगळी पोरं थकली. तर काही जणाला घाम आला नाही. याचा अर्थ असा की पोरं मन लावून काम केलं नाही. त्याच्यानंतर डबल तेच चालू होतं. त्याच्यानंतर बरेच पोरांना घाम आले. त्यानंतर टीचरने टॉपिक बदलला आणि टेबल्स घेतले. 2 टेबल्स आणि 12 कामं. त्यानंतर तिसरा टेबल बी घेतला, त्याच्यामध्ये 3 कामं, लॅटरल, ॲबडॉमिनल आणि डॉर्सल. हे 3ही कामं झाल्याच्यानंतर नॉनस्टॉप घेतले. त्यामध्ये काही जण शिकत होते, काही जण स्लो वापरायचे. त्यानंतर भाई विषय होता योगाचा. योगामध्ये ध्यान करायला हवं. ध्यान केला
वज्रासनमध्ये आलं. त्यानंतर ॲबडॉमिनल होता, ॲबडॉमिनल मारला. असा असा असे योगा केले, असा बरेच प्रकार केले. त्यानंतर बरेच काही बाकी होतं, टाईम पुरला नाही, तर ते टाईम होता नाश्ता ब्रेकचा. तर नाश्ता ब्रेक करून आलो. नाश्ता ब्रेकला आलो आम्ही सगळेजण. तर नाश्त्यामध्ये होता आज उपमा, दूध आणि पोळी. नाश्ता आणला कचून परतलो आम्ही डबल इंडोअर, कारण की आउटडोअरला तर पाऊसच चालू होता. तर इंडोअरमध्ये जाताच आमचे वार्डन ऑफिसर आम्हाला ह्या जॉबची विशेष माहिती देत होते. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन होते, एक तर सगळ्यात आधी आणि त्यानंतर, आणि तुम्हाला कोणते ऑप्शन निवडावं लागते, एक तर सिक्युरिटी गार्ड, एक तर आर्म गार्ड. हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्याच्यापेक्षा वरचं आहे आर्म गार्ड, ज्याला की रायफल दिलं जातं. आर्म म्हणजे शस्त्र वगैरे, शस्त्रप्रक्रिया ज्याला जास्त प्रमाणात जमते, त्याच्यासाठी आर्म गार्ड. तर ते म्हणत होते आर्म गार्ड हा सगळ्यात बेटर आहे. त्याच्यानंतर त्याची स्थापना, त्याचे महत्त्व, त्याचे कार्य, त्याची रचना, त्याच्यानंतर खालून वरपर्यंत तेजेस, सिक्युरिटी गार्ड, हेड कॉन्स्टेबल, व्हीस कॉन्स्टेबल, असं शेवटपर्यंत. त्यानंतर ट्रान्सफर, त्यानंतर बदली, त्यानंतर पेमेंट, त्यानंतर रिटायरमेंट, अशा बरंच काही विषय होता. आणि त्यावर आम्हाला चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण. त्यानंतर लागलीच आमचे स्क्वॉड प्रशिक्षक, ते आम्हाला त्याच्याविषयीच आधी बोलत होते. तर त्यांनी सुरुवातीपासूनच आम्हाला सांगितलं होतं की तुमची संस्था हा अशी आहे, त्याची रचना, त्याची संस्थापक, त्याची सुरुवात, त्याच्यामध्ये काय असतो, किती असतो, हे सगळं आधी सांगत होते. आणि त्याच्यावर आम्हाला रायटिंग पण करायला सांगितलं होती आणि आम्ही राईट पण केलेलं होतं. तर सगळेजण मन लावून ऐकली आणि रायटिंग पण केली. हे 12:30 वाजेपर्यंत चालली केली आणि त्यानंतर आम्हाला लंचसाठी सोडलं गेलं. तर हा ब्रेक होता फक्त 1.5 घंट्याचा. जी हां, 1.5 घंट्याचा ब्रेक जेव्हा सोडला गेला तेव्हा आमचा लंच बी असतो. हे लंच वगैरे करून आम्हाला आराम बी करायचा असतो. आराम वगैरे करून झालं त्याच्यानंतर कपडे वॉश वगैरे किंवा शॉवर वगैरे घेणं, हे तर ते लंचच्या वेळेमध्ये करायचं असतं. तर हे करून आणखी डबल पोचायचं असतं. तर आणखी बी फॉलोईंग आणखी तिथं होणार होती. आणि ह्या वेळेस टॉपिक होता बाई शस्त्र, कारण की जेवढे बी शस्त्र यूजमध्ये येणार होते त्याची आम्हाला माहिती, खोलना, जोड़ना, पार्ट के नाम, पार्ट के कुछ हिस्से ऐसे जो कि बहुत हार्ड है, जैसे कि गन, जैसे कि बुलेट्स, रेंज क्या है, बैरल का रेंज क्या है, व्हॅलेसिटी किती आहे, हे सगळं ना आम्हाला शिकवलं गेलं. आणि आम्हाला 7 प्रकारचे गन्स असो या फिर बॉम्ब, त्याला काय म्हणतात, माईन जो जमिनीवर गाडलं ना त्याच्यावर पाय ठेवले ते पुढतो, ते बी. आणि त्याच्यानंतर गर्दी वगैरे असेल किंवा कोणी बी दहशतवादी वगैरे कोणी असेल तर त्याच्यावर ते सेंटरमध्ये आपल्यावर अटॅक जर करायला, ती मध्ये धुवासारखं होतो ना भाई, ते बी दाखवलं. ते म्हणजे भाई गॅस गननी फायर करावं लागतं. ते सगळं आम्हाला आमच्यासमोर ते सगळं यूज नाही केलं. फक्त आम्हाला ते वेपन्स दाखवले, त्याच्यानंतर कोणाला जोडणं दाखवले, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन दाखवले आणि आम्हाला माहिती सांगितलं. आणि सगळे वेपन आम्ही रियालिटीमध्ये एवढे वेपन्स मी अलग पाहिले होते, ते म्हणजे पहिल्यांदा. आणि नशिबात पाहिजे असतं आपल्याला, त्यांच्यामध्ये राहून आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल, हे आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी खरंच कोर्समध्ये एकदा ट्रेनिंग करण्यासाठी यावं लागतं. ते जीवन नेमकं काय असतं, डिसिप्लिन नेमकं काय असतं, जीवनामध्ये काय आवश्यक काय नाही, सगळं ट्रेनिंगमध्येच कळतं. नेमका माणसाला नॉलेज वगैरे सगळ्या गोष्टीची ऑल परफेक्ट. मला तर असं वाटतं की सगळ्यांनी एकदा ट्रेनिंग बघावी, ट्रेनिंगचे रूल्स वगैरे फॉलो करावं, एकदम वळ लागण्यासारखं, एकदम भारी. आणि त्याच रूढीने ते माणसांनी फॉलो करावं आणि ते त्याच मार्गाने करावं. खरंच भाई, मला तर असं वाटतं की दुनियामध्ये भाई पाप होणार नाही, चोरी नाही होणार, काही अशा कोणत्या गोष्टी नाही होणार की जे की हे विनाश होण्याचे कारण आहे, किंवा अनेक प्रकारचे घटना घडतात ते होणार नाही असं मला वाटतं. पण असं व्हायलाच पाहिजे, हे डिसिप्लिन सगळ्यावर लागू व्हायलाच पाहिजे. कारण की आपण सध्या सेफ आहेत, उद्या आपल्यावर काय करता काय नाही, काय होईल ते आपल्याला पण सांगता येणार नाही, असं वातावरण सध्या तर बाहेर आहे. तर आम्हाला नॉनस्टॉप दुपारच्या नंतर नॉनस्टॉप 6:30 वाजेपर्यंत नॉनस्टॉप रायफल्सच्या विषयी आम्हाला नॉलेज देण्यात आलं. आणि आमच्या डोळ्यासमोर भाई, कारण की आमचा रिस्पॉन्स पण खूप जास्त होता, कारण की आम्हाला ह्याचा अभ्यास ऑलरेडी झालेला होता.
त्यामुळे पटापट आम्ही उत्तर देऊ लागलो. त्या पार्टीचे नाव सरांना सांगण्याच्या आधी आम्ही सांगत होतो एकदम मस्त चिरपणे. त्यानंतर फॉलिंग होण्याचा वेळ झाला. संध्याकाळचे 6:30 वाजले की ते शस्त्र जमा करायचे होते, कारण की मॅचिंग कार्डमध्ये ते मॅचिंग्स वगैरे जमा करायचे होते आणि त्याच्यासाठी आमचा कॉर्ड ते नेऊन ठेवणार होता. त्यासाठी आमचा कॉर्ड उभा झाला. त्याच्यामध्ये मी पण होतो. आम्ही सगळेजण 11 जण होतात. काही जण वेपन्स घेऊन गेले आणि काही जण गार्ड. माझ्याकडे होती बुलेटप्रूफ कॅशेट, बुलेटप्रूफ हेल्मेट, जॉकेट और ते गार्ड भी असतो, हँड गार्ड ते एक होता. त्यानंतर लेगवर लावण्याचा गार्ड होता आणि त्यानंतर लाठी बी होती. ते ऑफिसमध्ये जमा करायचा होता, कारण ते सगळे साहित्य तिथंच होते. तर सगळे साहित्य जमा केले. त्यानंतर सगळेजण आले, रिपोर्टिंग वगैरे केली आम्ही आणि तिथे भाई रिपोर्टिंग होणार होती. तिथे बी रिपोर्टिंग झाली. इकडे आम्हाला लेट झालं होतं म्हणून आम्ही ऑफिसकडे रिपोर्टिंग दिली. त्यानंतर आम्हाला संध्याकाळी जेवायला. तर ही वेळ असते जेवणाची आणि तर नॉनस्टॉप सुरूच होता सकाळपासून ते आतापर्यंत. तर सगळ्यात जास्त म्हटल्यावर थंडी खूप प्रमाणात आहे आणि वातावरण पण खूप जास्त आहे. सर्दी, खोकला, ताप वगैरे येण्याची शक्यता जास्त आहे. मी येत नाही, मला थंडी वाजत नाही, परंतु असावी या शेपसाठी की काय सांगता येईल कधी काय होते. जेवढं जपलं तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. त्यामुळे फक्त आपले कान झाकून राहिले पाहिजे, कारण की कमीत कमी सर्दी होऊ नये. तर मस्तपैकी रात्रीचं जेवण डिनर वगैरे एकदम छान होता. डिनरमध्ये होती दोडक्याची भाजी, वरण भात, चपाती. मस्तपैकी जेवण वगैरे केला. मस्तपैकी बाहेर वॉकिंग करण्यासाठी आलेलो आहे. सगळेजण बाहेर गेले वॉकिंग करायला. वातावरण पण एकदम हवा वगैरे सुटली. तर हा होता आजचा आमचा दिवस. तर हे आमचे सोनेरी दिवस हातातून एक कमी होत आहे. त्याच्यामध्ये जेवढं आम्हाला शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करेल आणि पुढं चालून आमच्या लाईफमध्ये ह्याच्यावर बरेच प्रकारचे मदत असेल या फिर सुरक्षा असेल ते करण्याचं काम आम्ही कराल आणि भविष्यातून आमच्याकडून काही वाईट होणार नाही किंवा आमच्याकडून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी होईल बी मला एक आभास होतो आहे. आणि हे दिवस माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत आणि तुमच्यासाठी पण असावा, कारण की दैनंदिन जीवनामध्ये कोणी ना कोणत्या ना कोणत्या कामामध्ये परफेक्ट असतो आणि त्याच्याकडून ते काम चांगलं होतो जेव्हा आपला 100% तन मन धन लावून काम आपण केलेला असतो. तर मी आजच्या दिवसाला मला बरंच काही शिकायला भेटलं. मला खूप भारी वाटला आणि माझे टीचर, माझे प्रशिक्षक हे मला अडीअडचणीला सहाय्य करतात. मला ज्या गोष्टी कळत नाही त्या मला समजून सांगतात आणि विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारासाठी बरंच काही असे नवीन प्रक्रिया आपल्यासमोर दाखवण्यासाठी किंवा ऑब्झर्वेशन करण्यासाठी बरंच काही असे शो करतात आणि आम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. तर आजच्या दिवसासाठी बस एवढंच. तर भेटूया अशा आणखी एका नवीन कोणत्या तरी टॉपिकवर. तर आजचं वातावरण खूप भारी आहे. याचं एन्जॉय करा, सेलिब्रेशन करा आणि वेळ झाल्यावर झोपा. टाटा, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.